आनंद मिळतो वारीत, भरपूर आनंद मिळतो या वर्षी। काही वाटच नाही, पाय नाही दुखत, काय नाही होत। पहिल्या वर्षाला जाम फोर आलेलं, पण मग आम्ही बसलोच नाही गाडीत। किती सांगितलं गाडीत बसलोच नाही, तरी चालत गेलो मी पंढरपूरला। माझ्या कानपडाव जावं गेला। आणि मित्रांनो आता आपल्या संध्याकाळचे सोय करीत लावलेले आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। 80% घाट चढून आल्यावर चहा पिवायला जी मजा असतं ती वेगळीच आहे। आणि प्रत्येकाच्या हातानं चहाचा कप दिसतोय। आणि अर्ध्यांच्या दिसेने म्हणजे चहा पिऊन मोकळे झालेले आहेत। असं नका तुम्ही समजू का चहा पिला नाही। शंकरपाल्या मोठं बोसके आणल्या, जादूचे कोटींची काढली व काय बघ फेमस आली इकडे बघा। घाट चढून आलेल्या सगळ्या भक्त दमलेल्या आहेत आणि चावर राग करीत लावलेला आहे सर्वही। बघा आपले महाराज पण इकडे बसलेले आहेत। चावर आमचा माधव शेठ काय आता आपल्या काकीला विचारू। आता आपला 80% घाट चढून झालेला आहे, तर कसा वाटला तुला? मस्त वाटला, काय नाही वाटला ना? किती वर्ष झाली आपल्याला? 4 वर्ष 4 वर्ष झाली दिंडीला। तुम्हाला किती वर्ष झाली? मला 60 वर्ष। बघा मित्रांनो, काकीला 60 वर्ष झाली तरी असे नाही दमताने चाललेली आहे। आमच्या आधी पहिली आली का? आमच्या आधी घाटावर चालली। तुला किती आली वर्ष? दिंडीला किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली का? तुला 50 वरती? बघा मित्रांनो, मला बरा वाटला, लय भारी। हा लय भारी, त्रास बिजनी नाही झाला? नाही, त्रास काही नाही झाला। रामकृष्ण रे रामकृष्ण। मस्त मस्त किती चालले का दमत? मस्त 2 वर्ष झाली। रामकृष्ण रे। आपल्याला कसं वाटला चढून? एकदम मस्त वाटलं, मस्त वाटलं, चांगला वाटला एकदम। आराम करायला करता? आराम नाही करत, चला माता एकदम भारी। आपल्याला किती वर्ष आली? मला तर 7। घाट चढून कसा वाटला तुला? चांगला वाटला, रामकृष्ण रे। रामकृष्ण हरी। किती वर्ष आली येऊन? 8 वर्ष आली। 8 वर्ष। आपलं वय किती? वय 55 वर्ष आहे। 55 वर्ष। बघा दोन्ही दिंड्या करता, पंढरपूरची पण बघा, आलंती पंढरपूर दोन्ही दिंड्या करतात। आणि तुला काय लाजतोय? लाजत काय ध्यान? पोरा बघतीन पोरा। 2 वर्ष 2 वर्ष पाच वाऱ्या। वही चढला का लाजतात, वाऱ्या बरोबर सांगतात। रामकृष्ण रे। आपल्याला किती वर्ष आली? केस पिकलं आता दिसता नाही। आणि 3 वर्ष माल घातल्यापासून सुरुवात केली। त्यांना वर्ष विचारल्यावर लाजतात त्या, मग वय नाही श्री 50 वर्ष झाली। घाट चढून काही त्रास बी झाला? आनंद वाटला, आनंद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर चला मित्रांनो, आता दम खाऊन झालेला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। रामकृष्ण हरी रामकृष्ण। जय जय राम हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। तर मित्रांनो, आता 7 वाजलेले आहेत आणि आमचा घाट चढून झालेला आहे फायनली। घाट चढलो थोडा एक डेंग तर आला। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम। तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी किती आम्ही चढलो। ते त्या बिल्डिंग दिसतात, तिथून आम्ही आता आलेलो आहोत। इकडे बघा गाडींचा रसा आणि चालत यावचा लय मोठी गोष्ट आहे। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम।
ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. हा समाजसेवक आलेला आहे. ज्ञानबा तुकाराम. नमस्कार साहेब. माझ्याशिवाय कान पडावता गेला. राम घे बघत नको राव, दांडूक नको मारील. अरे दांडूक काय दाखवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तू काय कानपाट फुगवला बघ ना. आपल्याला अजून इशित अजून ती जागेवर जायचं आहे. नाश्ता आपल्याला तिथे भेटणार आहे. रिक्षा दिसते बघा. परत आपल्याला अजून जायचं आहे. तर मित्रांनो आता आपला पूर्ण घाट चढून झालेला आहे. आणि घाट चढून झालेला आहे. आता सगळ्या जणी बसलेल्या आहेत विश्रांतीसाठी. आणि मना आलेल्या काम लावलेला आहे फोटो काढायला. इकडे मना दम लागला नाही, फोटो काढायला लागला म्हणा. तर मित्रांनो आता पूर्ण आपला घाट चढून झालेला आहे. आणि आता वाजलेला आहे 7:16 झालेला आहे. आणि आपला घाट पूर्ण चढून झालेला आहे. अजून विश्रांती की आपली जागा आलेली नाही. पण आता इथं दमलीन बघून तरी विश्रांती घेतात सर्वजण. तर चहा असला तर चहा पिऊन नाही तर नाश्ता असला नाश्ता खा. तर नाश्ता काय आहे ते आता मला माहिती नाही. शिरा आहे, शिरा आल्यावर सांगते तुम्हाला. शिरा आहे, शिरा. हॅलो, शिरा आहे. आणि आता विश्रांतीसाठी आता बसलेले आहेत आमच्या काकीचा. रामकृष्ण हरी. गोपाल कृष्ण भगवान
तर मित्रांनो आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही खंडारामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या नाश्त्यासाठी थांबलेले आहेत सर्वजण, कारण सर्वांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे नाश्त्यासाठी सर्वजण थांबलेले आहेत. आता नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाल्यावर पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. रामकृष्ण हरी. आणि नाश्ता आपला शिरा बनवलेला आहे दादासने. आम्हाला यावाच्या आधी सर्व नाश्ता सर्व जेवणाची सर्व सुविधा करतोय आम्ही दादू. काहीच कमी पडून देते. काल स्वतःच्या स्वखुशीत काल लशी सर्व स्वतःचे खर्चान आणतोय तो. त्याच्यामुळं आम्हाला फ्रेश नाश्ता, फ्रेश जेवण, घरगुती जेवण सर्व त्याच्यामुळेच आम्हाला मिळतोय. तर त्याला सर्वांकडून मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो आता आपला आराम करून झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 8:30 आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. चला रामकृष्ण हरी राम. तर मित्रांनो आता आम्ही आता आलेलो आहोत राम मंदिर जवळ आणि आता वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत. आता इथं थोडी विश्रांती होईल आणि आता दर्शन घेतो आम्ही. नंतर थोडी विश्रांती झाल्यावर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. चला आता दर्शन घेऊया. तुम्हाला पण दर्शन देतो रामाचे. जय श्रीराम. मंदिर बघू शकता रामाचं. जय श्रीराम. आणि सर्व भक्त आता दर्शनासाठी आलेले आहेत. मित्रांनो आता इथे आपल्याला नाश्त्याची अत्युत्तम सोय केलेली आहे. तर नाश्त्यामध्ये आपल्याला कांदा पोहे दिलेले आहेत आणि उपमा आहे आणि शिरा आहे आणि चहा पण दिलेला आहे. ते सर्वांना भेटवस्तू देत आहेत. शाल सर्व आलीस ना. रिटर्न घे. तर मित्रांनो आता 10 वाजलेले आहेत आणि आमचा नाश्ता करून पण झालेला आहे आणि आमच्यासाठी शाले पण दिलेले आहेत आणि शालेंचा वापर आता लगेच वापर केलेला आहे उन्हाचा संरक्षण करण्यासाठी. डोक्यावर घेतला आहे रे. तर चला आता पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. आता पुढचा अपडेट नंतर देतो.
तर मित्रांनो आता 10:30 वाजलेले आहेत आणि आता सगळं भक्त जमलेले आहेत. आता थोडी विश्रांती घेत आहे. आता थोडी विश्रांती घेऊ नंतर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. मित्रांनो आता 10:53 झालेले आहेत आणि विश्रांती करून झालेले आहे. आता चला पुढच्या वाटेला. रामकृष्ण हरी रामकृष्ण. काकीला आपण विचारू. काकी आपल्या वारीला येऊन किती वर्ष झाली? वारीला मी 7 वर्ष झाली. आळंदीचे आणि पंढरपूरचे पण जाते. 5 वय किती आलं तुला? माझा 61. बघा मित्रांनो काकीला 61 वर्ष झाली. 14 वर्ष किती बोलली? 7 वर्ष. 7 वर्ष आळंदीची वारी. लगातार आळंदीची 7 वर्ष वारी करतात आणि पंढरपूरची वारी लागते 5 झाली. 5 वाऱ्या झालेल्या आहे. बघा मित्रांनो एवढा आनंद मिळतो वारीत. भरपूर आनंद मिळतो. या वर्षी काही वाटच नाही. पायने दुखत काय नाही होत. पहिल्या वर्षाला जाम फोर आलेलं पण मग आम्ही बसलोच नाही गाडीत. किती सांगत गाडीत बसलोच नाही तरी चालत गेलो मी पंढरपूरला. दिंडीमध्ये सर्व्हिस कशी आहे? लय भारी. जेवण पण आपला घरचा भेटतो. सगळं व्यवस्थित नाश्ता बिस्ता एक नंबर सगळा. सोय भारी होते. देव आपल्याला चालवते. तो आपल्या हृदयातच आहे देव. आपण चालत राहा. जेव्हा जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत यायचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता 11:05 झालेले आहेत आणि आता वर्सोली टोल नाक्यावर पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत. आता आपली इथे वस्ती होणार आहे. आता 11:30 वाजलेले आहेत. आता आपण राहत्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता इथे वस्ती आहे. इथे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि इथे थोडी हिस्ट्री आहे. त्याचा आपला श्याम महाराज सांगतील. रामकृष्ण हरी. आता आमची दिंडी 3ऱ्या दिवसाला आलेली आहे. मुक्काम स्थळी ठिकाणी ज्या ठिकाणी जगल तुकोबाऱ्यांचा व्यापार झाला होता मिरची विकण्याचा, तो मिरचीचं झाड म्हणजे प्रसिद्ध आहे आणि तो झाड या ठिकाणी आहे. त्या अद्यापर्यंत मिरची झाडच बोलतात. या मिरच्या झाडाखाली आम्ही आता आमचा दिवसभर रात्रीचापर्यंत मुक्काम आहे. तो आम्ही विसावा घेत आहोत. रामकृष्ण हरी.
इकडं सगळी नाश्ता आणि इकडं कपडे धावची गाई आहे ना. हा इकडं दुलकून घातलाय नाचाला. यांचा काय बघ कपडे धावायची सोय. हा कपडे का पळून चालन का. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आपला व्यान भाई पण आलेला आहे. चालशील ना चालशील ना. हा बघा आमची काकी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे. आल्याबद्दल धन्यवाद. अन्नदाते आहेत कैलासवासी दिलीप शेठ दाऊशेठ वासकर स्मरणार्थ श्री ऋषिकेश दिलीप शेठ वासकर व दुसरे अन्नदाते आहेत काही मंजुला दिनकर कडू स्मरणार्थ करावे व काही सुरेश धामा वासकर यांच्या स्मरणार्थ सौ गुलाब योगेश कडू अन्नदाते आहेत. वाढून झाला का. दोन्ही बाजूला दोन्ही हातात पाणी घ्या. गुलाबाई आणि ऋषिकेश हातामध्ये पाणी घ्या. दोन्ही साईडला दोघं. स्प्रे माराची पाले आलेली आहे. दुपारचं 3 वाजलं. सगळे आंबली नाबूत झोपली. बघा सामसूम झालाय लागला.
आणि मित्रांनो आता आपल्या संध्याकाळची सोय करीत लावलेली आहे. आता संध्याकाळला गुलाबजाम बनवीत लावलेला आहे. आम्ही दादोस तालाला बसला आहे. हा हात धावा ने गुलाब गेम कशी हात धावून आलो ना. आणि तिकडे कांदा कापाला लढली ना ती. सगळीच लढली का? कांद्याची पाय लढताव का पाय दुखतात म्हणून तसा सांगा. नाही तर लोकांना वाटत की पाय दुखतात म्हणून लढतात. लागण्याला नसेल लढली आवडी लढत. अर्ध वाकर तिकडे येत ना गोले होला पाहिजे. बरोबर चला जातो. हा करशी काल ते आता अनुभवले आम्ही. 3 दिवसांनी अनुभव आलाय म्हणा. कुठला पदार्थ सांगा कुठला पण आपला हे गाव बोलता पावभाजी गाव भेटल. हा उद्या का परवा इकडे काय बनवत लावलाय. हा हो बाय इकडे काय चपात्या का म्हटला पुऱ्या का. असं आहे का. हा उद्या 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 पुरी शिरकण जातो. हा 40 किलो हा बाबा बाबा म्हणजे आपला घरगुती डायरेक्ट स्वतः को बरोबर. मला नाही तर चपातीचा वायू होईल. चपाती नाही तर भाकरी हो अशा. हा हा मग असं सांगाय मग यार समजत नाही चपात्यांचा आहे का भाकरींचा समजत. काय का मला दिसू दे आता काकी फ्रेश आहे. आता 2 मिनिटात डायरेक्ट नाही तर पोरींना वाटत की लढते आठवण येते पोरींची. दाखव नाही तर पोरींना वाटत काय आठवण येते पोरींची म्हणून आधी दाखवतय. नाही तर मग डायरेक्ट लढताना दाखवल्यावर त्यांना टेन्शन होत्यावर की लढतय. कुरकुरीत व्हायला पाहिजे. आल्याने आता ना फोटो दाखवता. आणि मित्रांनो अमृत शेठचं आगमन झालेलं आहे. आता आजपासून अमृत शेठ पण चालत यांना डेंटिस्ट सोबत. आणि आपला राजेश भाई पण आलेला आहे डेंटिस्ट सामील होण्यासाठी. आणि आता मित्रांनो आपला सुद्यादा भजीत आलेला घेतलेले आहे. सुद्यादाने हे खतरनाक भजीत आलेले आहेत. आणि आमचे काकी मेन कलाकार आमची काकी आहे. भजे बनवणं एक नंबर आहे. एकदा खालव ना तर 10 फेऱ्या बनवला शिव. भाज्यांचा नुसता कलरच बघा. कलर वशी तुम्हाला समजत काय. आणि इकडे जेवणावर गुलाबजाम बनवलेले आहेत रेडी झालेले आहेत. आणि इकडे आता मागाशी पीठ मळलेला आता इकडे चपात्या बनवून लावलेल्या आहेत. काकीला मापाला ठेवली. टाकीला काय इकडे वाढणाला खिशीत लावला का नारो. 10 किलो आवडा कोण काय येईल. तू काय निरीक्षण करायला आले. आपला सरपंच आला टाळला तू. आपला सरपंच साहेब आलेला आहे दिंडीशी. आणि तुम्हाला वाटत गावाची घरात अशी देणगी मागायला. हा इकडे बघ दिंडीची सरपंच आहे. नाही तर तुम्हाला वाटत गावाची ना देणगी मागायला शिव नाही का. आल्या कारण लाईन लागेल देणगी मागायची.
मग आता मॅची पण चालू झाल्या. खतरनाक टेस्ट आहे, खतरनाक. टाकून कापायचे प्रत्येकाने टाकल्यावर. आणि चपात्या लाटीत लावल्या. खूप मेहनत घेतात. हा मग खावा म्यावा पण पाहिजे ना. गोल लाटा गोल. हा गोल लाटी त्याला बक्षीस आहे. हो ताई गोल लाटी त्याला बक्षीस आहे. नाही गोल लाटी त्याला. हा शेठ बरोबर मोप नाही तर हा दोलकर शेठ. हा हा अरे उंड गोल केलं पण तिकडे वाकरी लाटली मग फायदा काय. हा बक्षीस कानाला गोलला मग लोली करायची आतमध्ये टाकायची उसल नाही तर भजा आहे ना आपला. आवरे दिवस आमच्या आम्ही त्याचा फेस काढला. आता समजला ना कसा करायला लागतंय. आता दोष हा आता इकडं मस्त मुगाची डाळ का काय मुगाची डाळ बनवलेली आहे. तर मित्रांनो आता जेवायला सुरुवात केलेली आहे. आज भरपूर आयटम आहे बघा मित्रांनो. आयटम कधी आहेत अजून भजी यावायचे आहेत. तर या मित्रांनो जेवायला. 14 गावाला आयटम नसती नावरीला ये. हा ही भाजी कुशी आणली. हा भाज्याची असं आहे का. फुल सोय फुलवटा आहे. तर चला मित्रांनो आता दिंडीचा तिसरा दिवस पण संपलेला आहे. आणि आता वाजलेले आहेत 9:30. सर्वजण ताणून झोपलेले आहेत. फक्त मी एकटाच जागा आहे आणि काकी जागे आहे. बाकी सर्वजण झोपलेले आहेत. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ सकाळी 9 वाजता आणि 7 वाजता व्हिडिओ येतात. तर बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला उद्या भेटू. बाय बाय. गुड नाईट.